70 अंकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नशिबाची साथ आपण पाहतोय फलंदाजाला मिळाली, कारण टॉपेज लागला होता आणि विकेटच्या पाठीमागे तिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग नक्कीच केला, मात्र शर्यत चेंडूने जिंकली. हो या बरीचचा यस 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 अंपायर्स कॉल, व्हाईट बॉल. दंडित केलं जाईल गोलंदाजाला. अवांतर धावे बरोबर 100 धावे बरोबर धावफलक पुढे. धावफलक 1 ने पुढे जात असताना हो यावेळी सुरेख कलेक्शन आणि एक टप्पा काच चेंडूने घेतली उसळी. चेंडू पोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी येतोय शानदार सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा चौकार. 4 धावा या ठिकाणी मिळतील. 4 धावे बरोबर आपण पाहतोय धावफलक पुन्हा एकदा गती घेईल, वेगाने पुढे जाईल आणि धावफलकावरती 75 धावा. सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करतोय मैदानाच्या आतमध्ये तो अंकित. कमालीची फलंदाजी जर पाहिलं तर 7व्या क्रमांकावरती तो 8व्या क्रमांकावरती तो फलंदाजीसाठी आला होता. हॅलो चेक. ओहो सुरेख फटका, मात्र पंचांचा इशारा येतोय. अंपायर्स कॉल नो बॉल आणि त्यावरती चौकार. मानो सोने पे सुहागा. 5 धावा या ठिकाणी मिळतील आणि पुढचा चेंडू खरं तर फलंदाजासाठी क्रिकेटच्या माध्यमातून एक मोठी संधी म्हणण्यापेक्षा सुवर्ण संधी म्हणूयात, कारण नो बॉल आणि त्यावरती चौकार आलाय. 5 धावा तर या ठिकाणी आपण पाहतोय, तर नक्कीच वसूल केल्या जातील. धावफलक वेगाने पुढे सरकेल आणि धावफलक आकार घेत असताना 80 धावा. मात्र पुढचा चेंडू उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, फ्रीटचा बॉल आणि एक मोठी संधी फलंदाजाकडे या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी. मात्र पाहायचं यस पंचांचा देखील इशारा येतोय. फ्रीटचा मान आणि सन्मान कसा घेणार अनिकेत. शेवटचं षटक मात्र थोडंसं गोलंदाजीच्या माध्यमातून महागडं साबित होत असताना पाहायला भेटले, कारण खराब चेंडू आपण पाहतोय. थोडंसं लांबणीचं षटक आणि थोडंसं महागडं षटक धावांच्या माध्यमातून. त्यामुळे इथे पाहायचंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून काहीसा बदल जो नक्कीच पाहायला भेटतोय. तर नो बॉलवरती तुम्ही क्षेत्ररक्षण बदलू शकत नाही, हा नियम आहे. यावरती बिग हिट पाहायला भेटला आणि चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. षटकार. 6 धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय पुढे सरकत असताना वेगानं आकार घेतोय. 86 धावा. कमालीचा फायदा मात्र उठवला या फ्रीटच्या बॉलवरती आणि नक्कीच एका संधीला सुवर्ण संधीमध्ये साकार केलं जातंय फलंदाजीच्या माध्यमातून. अनिकेत कानामागून आलाय, मात्र तिखट झालाय असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण सुरुवातीच्या फलंदाजाने देखील चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र शेवट कुठेतरी चांगला करायचा आहे आणि या उद्देशाने या हेतूने सलग 3 चौकार त्याच्या बॅटमधून आणि त्यानंतरचा हा चौकार जखमेवरती मीठ चोळावा तसा हा फटका होता. 6 धाब्यानेशी धावफलकाला खूप दूरवरती घेऊन गेलाय 86 आकड्यावरती आणि एक सन्मानजनक धावफलक आपण पाहतो इथे उभं करण्याचा प्रयत्न अजूनही अनिकेतच्या मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक खूप चांगलं योगदान आपण पाहतोय अनिकेतच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. तर ओहो सुरेख वापसी आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती निर्धाव चेंडू आपण पाहतोय जो नक्कीच येतोय. थोडासा निराश आहे अनिकेत, कारण या चेंडूवरती देखील त्याला एका मोठ्या फटक्याची तलाश होती, मात्र इथे गोलंदाज सरस ठरला आणि डॉट चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय. ह्या वेळेस अंधाधुंदी फटका, अंगाचा भेद, अंगभेदक आणि या दरम्यान धाववाद स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाजाला इंजुरी झाली का पहा. पाणी द्या, पाणी घेऊन जा आतमध्ये. अंकितला मात्र परतावं लागते आणि अंकितने खूप चांगली खेळ आपल्या संघासाठी केली. शॉर्ट बाय स्वीट अशी खेळ आपण म्हणू शकतो. कमी वेळेमध्ये खूप चांगलं काम त्याने या ठिकाणी केलं धावांच्या माध्यमातून.
जी जमव त्याने जमवली खरं तर संघासाठी खूप महत्वाची असणार आहे. खरं तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहते पुणे विभाग याच्या माध्यमातून या सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचं जे आपण नियोजन पाहतोय तर दुसरे पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये पाहतो ही स्पर्धा आपण. आजचा पहिला दिवस प्रमुख दिवस स्वीशीटचा प्रयत्न रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न मात्र फसलाय आणि तिथे पुन्हा एकदा धावबाद स्वरूपामध्ये फलंदाजाला परतावा लागते. विकेट्स होते बतन फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक आपण पाहतोय 6व्या क्रमांकाचा पहिला डाव इथे पूर्ण होतोय. 2 घडीचा डाव मंडळी त्याला क्रिकेट असे नाव. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करीत असताना KBR संघानं बनवल्या आहेत त्या 86 धावा 6 षटकांमध्ये. तर विजयासाठी आपण पाहतोय देवपूर संघाला या निर्धारित 6 षटकांमध्ये बनवायच्या 87 धावा. धावांचा भला मोठा सह्याद्री या ठिकाणी उभा केलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्यांनी आपला मौल्यवान वेळ आपल्यासाठी खर्च केला ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष आदरणीय स्वप्नील जालिंदरजी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून ते आपल्याला या ठिकाणी भेट देऊन आपला मूल्य वेळ या ठिकाणी खर्च करतायत. त्यांचं देखील मी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मनापासून स्वागत करतो सर. शेड्यूल आहे का? हॅलो हॅलो तर मंडळी आपण पाहतोय मॅचला सुरुवात होईल दुसऱ्या धावांच्या पाठलागाला सुरुवात होईल. आघाडीची सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अभि आणि प्रवीण बॉलिंग ट्रॅकवरती संघासाठी पहिलं आणि संघासाठी सांघिक वैयक्तिक पहिलं षटक. वैभवच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला फेस केलं जाईल आणि या दरम्यान आपण पाहतोय पहिला चेंडू खरं तर खेळपट्टीवरती निर्धाव पाहायला भेटतोय आणि एका चांगल्या चेंडू नंतर आपण पाहतोय डावाची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचं देखील आयोजन आणि नेटकं नियोजन सह्याद्री चॅम्पियन
ट्रॉफी 2024. वैभव टू यावेळी डावकर हाताचा फलंदाज. अभि कट केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतीये आणि या एका धावेबरोबरच आपण पाहतोय धावफलक पुढे श्री गणेशा करतोय. अर्थात वैयक्तिक सांघिक खातं उघडलं जाईल. एका धावेच्या मदतीने 87 धावांचा सह्याद्री पार करायचा आहे. तर मित्रांनो, सह्याद्रीमध्ये जर वावरायचं असेल तर तुम्हाला चित्त्याची चपळाई, घरीची नजर आणि छत्रपती हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची रणनीती, यांचे धोरण मात्र तुम्हाला अंगीकृत करावे लागेल. कारण सह्याद्रीमध्ये कसं वावरायचं. हॅलो चेक. कट केलाय चेंडूला, पॉइंटचं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडूला पाठ मोरवत असताना एक धाव तर आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील आपण पाहतोय या दरम्यान पूर्ण केली जाईल. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 3 या अंकावरती पहिलं षटक तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षणाचं एक जाळं मैदानाच्या आतमध्ये विणलं गेलंय. खरं तर याला भेदण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आणि तिथे सक्सेस झाला होता, मात्र भिंतीचा अडथळा आहे. त्यामुळे धावा मात्र या ठिकाणी धावून घ्याव्या लागतील. त्यामुळे या झोनमध्ये गेल्यानंतर थोडीशी धावा धाव. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, प्ले अँड मिस, डॉट बॉल येतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये आपण पाहतोय गोलंदाज थोडासा सरस कामगिरी करीत असताना वर्चस्व मात्र पाहायला भेटते गोलंदाजाचं. कारण आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून वैभवने कुठलाही मोठा फटका या दोन्ही फलंदाजाला मात्र खेळू दिला नाहीये. खरं तर एक आयकॉनिक गोलंदाजी आपण पाहतोय. खरं तर या क्रिकेटच्या मंचावरती त्याने स्वतःला सिद्ध केले आणि आयकॉन म्हणून तो प्रसिद्धीच्या झोकात आहे. असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय आयकॉन वैभव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मिड ऑन मधून चेंडूवरती आलाय आणि याच दरम्यान आपण पाहतोय एक धाव या दरम्यान घेतली गेली. कलेची धाव आपण म्हणूयात. जोर नक्कीच लावला होता धाव घेण्यासाठी स्ट्रायकर फलंदाजाने आणि या दरम्यान एक सिंगल पूर्ण होत असताना पाहायला भेटली. 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना धाब्यांसाठी मात्र संघर्ष. मुरगिरी संघाने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा विन द टॉस, चूज द बॉल फर्स्ट. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फलंदाजीसाठी समोरच्या टीमला त्याने आमंत्रित केलेलं आहे. या दरम्यान पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक मिस फीड पाहायला भेटली आणि चेंडू पोहोचेल तोपर्यंत सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. 4 धावेनिशी आपण पाहतोय धावफलक पुढे जाणार आहे. खरं तर हा चौकार धावफलकाला फार महत्वाचा होता. मौके पे चौका. 4 धावा नक्कीच मिळणार आहेत. 4 धाब्याने धावफलकावरती 8 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आपण पाहतोय. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतंय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार मिळाला आणि त्यामुळे 8 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. 87 धावा पूर्ण करायच्यात, विजयासाठी चेस करायच्यात. धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करीत असताना षटक क्रमांक 2. हॅलो चेक. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती सतीशला तुम्ही पाहणार आहात. करतं व्यवसायानिमित्त हे सगळे खेळ आपण पाहतोय कामानिमित्त. तर यावेळेस नक्कीच थोडंसं मनोरंजन होणार आहे. एक सिंगल या ठिकाणी येईल. काव कॉर्नरमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि तिथून चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धावे दरम्यान आली. सतीश हा देखील आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्याने आपल्या नावाचा झेंडा रोवलेला आहे आणि कीर्तिमान स्थापन केलेला असा हा खेळाडू ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतो या संघाकडे. बरेचसे गुणवान खेळाडूंची माहिती या ठिकाणी येते. यावेळेस हा लो फुल टॉस चेंडू, स्लोअर कटर आपण म्हणू शकतो त्याला आणि त्यावरती फलंदाज मात्र निवृत्त राहण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र दरम्यान येते. केलेच्या माध्यमातून धावफलक 1 ने जाईल पुढे. दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती
खरं तर 87 धावा हे मोठं टार्गेट आहे संघासमोर आणि एकेरी दुहेरी धाव्यांवरती मात्र समाधान मानावं लागतंय. त्यामुळे संघ थोडासा संघर्ष करताना पाहायला भेटतोय आणि आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या वाट्याला संघर्ष येईल तेव्हा नक्कीच तुम्ही तिथे मेहनत घ्या, कष्ट करा. कारण आयुष्यामध्ये क्षेत्र कुठले असू द्या मित्रांनो, कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट जर प्रामाणिक असेल तर मग यशाचा मार्ग नाही. आणि हॅलो चेक एक निर्धाव चुंड आपण पुन्हा एकदा पाहतोय. हॅलो 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 चेक धावफल आपण पाहतोय. हो या दरम्यान हो गई गलती, हो गई भूल, तो भाई दांडी 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 गुल. इथे फलंदाज होतोय बाद. त्रिफळाची आपण म्हणूयात एक जबरदस्त चेंडू. खरं तर या ठिकाणी लचिक 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 विकेटचं पतन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि सलामीच्या जोडीतील फलंदाज मात्र यावेळेस थोडासा निराशाजनक बाद. सुरुवातीची जोडी हॅलो हॅलो चेक हॅलो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि खेळपट्टीवरचा तांबा घेतील नागेश. आक्रमक फलंदाजीची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे कारण 87 धावा बडवायच्यात. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नक्की. हो ब्लॉक हॉलचा मारा, डेरी हिटचा प्रयत्न मात्र एक धाव या दरम्यान येते आणि याचबरोबर आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती धावा 11 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. खूप कमालीचं षटक राहिलं कारण या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने आणि एक विकेट मिळवली. मख्खीचीच गोलंदाजी या षटकामध्ये. खरं तर गोलंदाजाने फलंदाजांच्या नाकास्तूर लागून दिला नाही, नाकास चिठ्ठी सरणारी गोलंदाजी पाहायला भेटली आणि कमालीचं षटक आपण पाहतोय 37 मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 2 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आणि या 2 षटकांमध्ये सामन्यावरती एक मजबूत आणि भक्कम पकड आपण पाहतोय KBR कुडपण संघाची. कारण फलंदाजीच्या माध्यमातून एक मोठी धावसंख्या उभी केली होती, धाबांचा सह्याद्री उभा केला होता आणि तो सह्याद्री पार करीत असताना आपण पाहतोय देवपूर संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि अडचणीच्या बोहऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर कोणाला तरी डावाची सूत्र मात्र हातामध्ये घ्यावे लागेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये प्रदीप संघासाठी तिसरं तर वैयक्तिक पहिलं षटक असेल. 12 धावा धावफलकावरती एक घडी बाद असताना मोठ्या फटक्यांची अपेक्षा मात्र संघाला असणार आहे. पण जिंकायचं असेल तर एकेरी दुहेरी धावेंबरोबर षटकार चौकार देखील महत्वाचे असणार आहेत. 87 धावांचा पाठलाग आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर पाहिलं तर भरपूर धावा विजयासाठी आवश्यक असणार आहेत. दरम्यान मोठा फटका येतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय मात्र तिथे पुन्हा एकदा भिंतीचा अडथळा आणि या दरम्यान पाहिलं तर फक्त एक धाव येईल. मोठा फटका येऊन देखील आपण एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. या स्पर्धेचे तुम्हाला काही खास खळगे आहेत मैदानाच्या आतमध्ये, जे खास खळगे आहेत तिथे मात्र तुम्हाला नक्कीच टॉप एज लागला जातोय आणि पायचं तिथे झेल मात्र टिपला जाईल. विकेट होतंय पतन, फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का दुसरा आपण पाहतोय. निराशाजनक कामगिरी आपल्या संघासाठी असणार आहे. पहिल्या मॅच मध्ये मात्र कमाल करता आली नाहीये आणि ती निराशा मात्र चेहऱ्यावरती झळकतीये.
पराभूत संघाला मात्र या स्पर्धेमध्ये पूर्ण संधी नाहीये, त्यामुळे डू ऑर डाय इथे तुम्हाला जिंकायचंच तरच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश आहे. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर नवीन फलंदाज नितेश, संघाचे माजी कर्णधार म्हणून त्यांनी खूप काळ गाजवला. तर आज आपल्या संघासाठी ज्यावेळेस संकट स्थिती आहे, काय रणनीती असेल, काय स्ट्रॅटर्जी असेल आणि काय मानसिकता असेल त्यांची पाहायचे मैदानाच्या आतमध्ये, कारण आता थांबायला वेळ तर नाहीये. या दरम्यान चांगला फटका पण पाहतोय अक्रॉस द बॅटने काऊ कॉर्नर मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. मात्र एक सिंगल या ठिकाणी मिळेल. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतोय. 14 धावा धावफलकावरती, एकेरी धावा मात्र या ठिकाणी मिळतायत. मोठे फटके मात्र येत नाही, थोडीशी निराशा आहे. धावेंसाठी मात्र संघर्ष पाहायला भेटतोय. एक खराब चेंडू आणि त्याची मात्र वाट लावली जाईल आणि तिथे पाहायचंय चेंडू पोहोचलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. वाघाची दहाड फोडलाय पहाड, चेंडू सीमा पार येतोय. शानदार सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार षटकार. बराच वेळानंतर आपण पाहतोय धावफलकाला गती प्रदान केली जाईल. सहा धावेच्या मदतीने धावफलक पुढे आपण पाहतोय 20 अंकावरती. खरं तर आशेचा किरण जागृत करील हा फलंदाज. या दरम्यान चांगला फटका कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठ मारत असताना डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू पोहोचेल. 4 धावेंसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. 4 धावेच्या मदतीने धावफलकावरती 24 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहतोय. बऱ्याच वेळानंतर सुरुवातीला चेंडूची वाट पाहिली, मात्र यावेळेस चेंडूची वाट लावण्याची रणनीती धोरण मात्र अपनावलंय आणि चेंडूची वाट पाहणं आणि त्यानंतर चेंडूची वाट लावणं या सूत्राचा, या धोरणाचा अवलंब आता इथे मैदानाच्या आतमध्ये अभिच्या माध्यमातून केला गेलाय. कारण अभिला माहिती आहे अभि नाही तर फिर कभी नाही. या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपला जलवा इथे दाखवायलाच लागेल आणि थोडासा उशिरा का होईना त्याने आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपला जलवा मात्र या ठिकाणी प्रदर्शित केलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत आणि 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर नेम राहुल, नाम तो सुनाई होगा. समोर आपण पाहतोय ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उर्फी चेंडू होता मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही आणि तिथे निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 17 चेंडू शिल्लक राहिलेत आणि विजयासाठी जर पाहिलं तर अजूनही 63 धाव्यांची अजून गरज आहे. म्हणजे इथे मी स्पीड पाहायला भेटेल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक गाफिल आणि गाफिल त्याचा फायदा. 4 धावेने आपण पाहतोय धावफलक पुढे जात असताना येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. चुकी करेल तर त्याचा भरणा देखील भरावा लागेल. धावफलक पुढे 4 धावेने 28 अंकावरती, 16 चेंडू आणि आता 59 धावा. समीकरण मात्र बदलत आहेत. थोडंसं अवघड काम आहे, अशक्य. ओ, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ॲटची एज लागेल ते मात्र हुलकावणी दिली चेंडूला, चेंडूने क्षेत्ररक्षकाला आणि तिथे एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. समीकरण बद्दल 15 चेंडू आणि 58 धावा. कमी चेंडू आणि आता जास्त धावा पाहिजे, त्यामुळे तुम्हाला आता इथे एकेरी धावेंवरती समाधान मानून जमणार नाही. नहीं चलेगा इक्का दुक्का, जीत के लिए लगाना होगा चौका और छक्का. षटकार चौकारांची भरसात तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. ओ, मोठा फटका चाललाय. पाहिजे मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, बढेल दर्शक, दर्शक बोलतील दिवाळे आणि चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार दमदार षटकार. 6 धावा या ठिकाणी मिळतील आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 35 धावा धावफलकावरती. अभि मात्र इथे एक असा खेळाडू ठरलाय ज्याने थोडस मॅच मध्ये रंग भरण्याचा प्रयत्न केलाय.
आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र मिक्स टाइम असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती येतोय, दूरवरून फेकी येते. या दरम्यान दुसरा धावेसाठी प्रयत्न केला आणि तो पूर्ण होतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतील. 37 धावा आपण पाहतो. या 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती एक अप्रतिम कामगिरी आपण पाहतो अभिच्या माध्यमातून. एका बाजूने तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने त्याचा संघर्ष आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. कारण आयुष्यामध्ये जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्या मोठ्या अडचणी येतात, तेवढा मोठा संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष आपण पाहतो अभि करीत असताना. संघर्ष जितना बडा जीत उतरणी ही शानदार. आणि हा चेंडू देखील निसटलाय फर्स्ट स्लिप मधून आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय शानदार चौकार. 4 धावेने धावफलक पुढे. 41 धावा जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 36 धावेंची गरज. 12 चेंडू आणि 12 चेंडू 46 धावा. चार षटकांमध्ये जी कामगिरी झाली नाही ती मात्र 2 षटकांमध्ये करायची. म्हणजे इथे कारण आपण पाहतोय ही स्पर्धा भरवण्याच्या पाठीमागे आयोजक कमिटीचं खूप मोठं श्रेय आहे. त्यांची खूप मोठी मेहनत आहे आणि त्यांची मेहनत आज रंग लाई असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण ओहो स्वीट साऊंड आणि त्याचबरोबर हा चेंडू पोहोचेल सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 चा दमदार षटकार. षटकारानं मानो मुर्दों में फिर से जान फूक दी. अपेक्षा ज्या भंग झाल्या होत्या त्या अपेक्षा पुन्हा एकदा जागृत होईल आणि त्या अपेक्षांना खतपाणी घालणारा हा षटकार आपण पाहतोय. 6 धावेच्या मदतीने धावफलकावरती 47 धावा, 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावेंची गरज. शेर कितना भी बूढ़ा क्यों ना हो जाए दोस्तों, वो स्वीकार करना कभी नहीं छोड़ता. उसी तरह से बल्लेबाज. ओहो या दरम्यान मात्र बॉटम हँडचा वापर केला. तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. अभि मात्र आपल्या घरट्यामध्ये पोहोचेल. दुसरा धावेसाठी प्रयत्न केलाय. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट मात्र केलं जातंय आणि या दरम्यान 2 धावेने निश्चित धावफलक पुढे. 49 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्यात अजूनही 38 धावा. यस 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 अंपायर्स कॉल व्हाईट बॉल आणि त्यानंतर धाव देखील आली आहे. शैलीदार अंदाजामध्ये पंचांचा देखील आपण पाहतो या ठिकाणी अंदाज पाहायला भेटतोय. आणि तर पुणे असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहतोय पंचांची वर्णी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला लाभतीये. दोन्ही पंचांचा देखील मनापासून धन्यवाद. पारदर्शकता असावी ते पंचांसारखे आणि ते पारदर्शक पंच आपल्याला या स्पर्धेला लाभलेत. पहिल्या पर्वामध्ये ज्यांनी खूप शानदार काम केलं, खूप छान काम केलं तेच पंच या दरम्यान चांगला फटका तर पाहायला भेटतो अभिच्या बॅट मधून. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला. जीव धोक्यात घेऊन आपण पाहतोय. यस 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 तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि अभिसाठी मात्र धोक्याची घंटा वाजली की काय पाहायचंय. डिसिजन अजून पेंडिंग आहे. यस इथे फलंदाजाला परतावा लागेल. धावचित स्वरूपामध्ये, धावबाद स्वरूपामध्ये. अभि खूप चांगला पाहायला भेटत होता. फलंदाजीच्या माध्यमातून त्याने संघाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या होत्या. मात्र या वेळेस परतावा लागतंय. निराशाजनक. दुसरा धावेचा प्रयत्न होता मात्र ती मिळाली नाही आणि या प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावून बसतोय. 52 धावा धावफलकावरती झालेल्या असताना अभिला मात्र मैदान सोडावं लागते. अजून
अजून एखादा चांगला फलंदाज मैदानाच्या मध्ये पाहायला भेटेल का, जो नितेश सरांना तिथे मैदानाच्या आतमध्ये साथ देईल आणि मॅच मध्ये थोडासा रंग पुन्हा एकदा भरला जाईल. नवीन फलंदाज मोहित खरं तर आपल्या सगळ्यांना आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून मोहित करेल का, मंत्रमुग्ध करेल का, हे देखील पाहायचं आहे. ज्या पद्धतीने शॉर्ट बाय स्वीट खेळी आपल्याला पाहायला भेटली ती अंकित यांच्याकडनं 7व्या नंबरवरती येऊन त्यांनी केलेली जी कमालीची फलंदाजी होती, अगदी त्या पद्धतीचा परफॉर्मन्स इथे पाहायला भेटेल का फलंदाजीच्या माध्यमातून. डावकऱ्याचा फलंदाज हो प्ले अँड मिस, निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहतो येईल या दरम्यान आणि निर्धाव चेंडूने सामन्यातली समीकरण मात्र थोडीशी विस्कळीत होतील. खरं तर इथे आपण पाहतोय एक कॅम्प आयोजित केलं होता मोहन जाधव सर यांच्या माध्यमातून आणि तिथे वैभव या स्पर्धेतला त्या कॅम्पमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून समोर आला होता आणि तिथून पुढे खरं तर त्याचं एक नाव इथे आपण पाहतोय, त्याचं एक प्रसिद्धीच्या धोकामध्ये आलेला तो वैभव आजही तीच दहशत आणि तोच दरारा मात्र कायम आहे आणि आज सुद्धा तो आज सध्या ज्या परफॉर्मन्सच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आला आहे, स्वतःला सिद्ध करतोय. या क्रिकेटच्या पटलावरती तुम्ही स्वतःला सिद्ध करा, क्रिकेट तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही आणि ती प्रसिद्धी प्राप्त करतोय तो वैभव, आयकॉन स्वरूप धारण होतोय. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून दहशत का दुसरा नाम कहलाएगा वैभव, मात्र यावेळेस मोठा फटका त्या विरुद्ध आलाय. लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पाहत राहिला आणि चेंडू पसार झाला, सीमारेषेच्या बाहेर येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा शानदार चौकार. चौकारा रुपी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 57 धावा जिंकण्यासाठी आपण पाहतोय KBR कुडपण संघ खरं तर सह्याद्री असोसिएशनच्या माध्यमातून नेहमी इथे ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी तत्पर असणारा संघ आहे आणि खरं तर ज्याचे पाय खरं तर जमिनीवरती रोवलेले असतात ना, त्याची उंची कोणी मापू शकत नाही. असे हे खेळाडू आपण पाहतोय. अगदी कचरा गोळा करण्यापासून ग्राउंड लेवलची सगळी साफसफाई असेल, सगळी व्यवस्थापना असेल, मैदान बनवणं असेल, त्याची जडणघडण असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये या संघाचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि जो मातीशी ज्याची नाळ जुळलेली आहे, खरं तर तो किती महान आहे हे सांगण्याची गरज नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जो मातीशी जोडला जाईल तो नक्कीच एका महान थरावरती जाणार. विकेटचं पतन होतंय, फलंदाजाला मात्र परतावं लागतंय आणि या विकेट नंतर आपण पाहतोय मॅच मध्ये एक मोठी पकड, भक्कम पकड संघाची, अर्थात KBR कुडपण संघाची एक भक्कम पकड आपण पाहतोय. मजबूत घट्ट अशी पकड, घोरपडीची पकड. खरं तर घोरपडीचं वर्णन आपण इतिहासामध्ये देखील ऐकलं असेल की घोरपडेला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, घोरपडीला बांधून दोर पहाड दुर्गट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. लढलेत आज हे खेळाडू सगळे आणि त्यामुळे ही पकड जमवू शकले, एक मजबूत पकड मिळू शकले. मॅचवरती आपण पाहतोय सामन्याला आपल्या बाजूने मात्र झोकवण्यासाठी जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. या दरम्यान एक सिंगल येईल, एकेरी धावाने पराभवाच्या धाव्यांमध्ये फरक पडेल, पराभवाचं अंतर कमी होईल, तर विजयापर्यंत पोहोचणं तितकं शक्य होणार नाही. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय मिस झालाय, फलंदाज प्ले अँड मिस. डॉट चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये येतोय, निर्धाव स्वरूपामध्ये धाव मात्र भेटत नाहीये आणि त्यामुळे आणखीन एक मजबूत पकड, घट्ट पकड, भक्कम पकड या मॅच वरती KBR कुडपण संघाची. शेवटच्या षटकामध्ये देखील प्रेमने इथे माफ करा, इथे सतीशने पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी दाखवली आणि या मॅच मध्ये संघाच्या विजयाच्या अपेक्षा पुन्हा एकदा आपण पाहतोय
ज्या कायम केल्यात. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ आपण पाहतोय. फक्त आता विजयाचा गृहप्रवेश बाकी आहे, कारण विजय मात्र आपल्या दारामध्ये उंबरठ्यावरती. या दरम्यान ब्लॉक हॉलचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि परतावा लागेल फलंदाजाला. इथे मात्र निराशा येते पत्रामध्ये आणि मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी पाहायला भेटतीये ती KBR कुडपण संघाची. काही कमाली असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तुम्ही जर पाहिलं तर फलंदाजीच्या माध्यमातून देखील कमाल धमाल आणि एक मोठं धावफलक उभं केलं. गोलंदाजीच्या माध्यमातून वैभव असेल, सतीश असेल, त्यानंतर आपण पाहतोय प्रदीप आणि राहुल यांनी देखील कमालीची गोलंदाजी केली. प्रतिस्पर्धी संघाला जे टार्गेट दिलं होतं टार्गेट मात्र डिफेंड करण्यामध्ये सक्सेस ठरतायत. आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024च्या दुसऱ्या पर्वामध्ये या पहिल्या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने मात्र घोडदौड करीत असताना तुम्ही पाहणार आहात. कुडपण संघाला नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल राहुल. मात्र काय घडणार, औपचारिकता मॅचची मात्र बाकी आहेत. सतीशचा यावेळेचा चेंडू अक्रॉस द बॅटने डीप मिड विकेट मध्ये क्षेत्राच्या चेंडूवरती येते. एक सिंगल या ठिकाणी येईल आणि एक दमदार विजय आपण पाहतोय या ठिकाणी या पहिल्या मॅच मध्ये KBR कुडपण संघाचा. मात्र विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा सदिच्छा असतील. एक मोठा विजय, एक दमदार विजय आणि या स्पर्धेतील विजयाचा पहिल्या विजयाचा मानकरी ठरलाय. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण वाट पाहू नका आता कोणाची, आपण ताबडतोब इथे मॅच क्रमांक 2 सुरू करून घेऊयात, कारण बराच वेळ झालाय. आज थोडंसं उशिरा वाट पाहतोय. नियोजन